रुसलो संसारा आम्ही आप आणि परा, मनवनी केली सांडी, देवोनी पडिलो मुरकुंडी. परतेची ना मागे मोह निष्ठुर झालो अंगे, मनवनी केली सांडी, देवोनी पडिलो मुरकुंडी. सापडला देव तुका मने गेला भेव, सापडला देव तुका मने गेला भेव, मनवनी केली सांडी, देवोनी पडिलो मुरकुंडी. पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम, करू प्रथम नमन ईश्वरी चरणा या चरणा संता पक्वाचा आवाज कमी करू नका, त्याचा कडकपणा थोडा कमी करा. आवाज राहू दे त्यावर जास्त गेन, हा गेन कमी करा, आवाज राहू दे. चढ द्या शारंग महाराज. तव तत्वं न जानामि कीदृशोऽसि महेश्वर, यादृशोऽसि महादेव तादृशाय नमो नमः. सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण, अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेर. संपाद्य ज्ञानं च विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज, वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिवसाधुरंतं. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेच वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. रुसलो संसारा आम्ही आप आणि परा, मनवनी केली सांडी, देवोनी पडिलो मुरकुंडी. सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा स्थितीपर प्रकरणातील अत्यंत गोड सुंदर असा अभंग असून, या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय तुमच्या आमच्या समोर आदर्श निर्माण होण्याकरता आपलं साधनामय जीवन आणि आपलं साध्यमय जीवन दोन्ही प्रकारच्या जीवनाचा निर्देश करतायत. विठाला परम पावन भगवान हरेश्वर महाराजाच्या पावन दरबारात महाराजांच्या उत्सवाच्या निमित्ताने गेल्या 72 वर्षापासून संपन्न होत असणारा हा भक्ती उत्सव, अमृत महोत्सवाच्या उंबरठ्यावर आलेला हा भक्ती उत्सव सर्व ग्रामस्थ मंडळी कर्जुरी हरिया तथा हरेश्वर ग्राम विकास संस्था या संस्थेच्या नेतृत्वात सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने संपन्न होणारा हा भक्ती उत्सव याही वर्षी मोठ्या आनंदात मोठ्या उत्साहात वैकुंठवासी कोंडाजी महाराज डेरे असतील, वैकुंठवासी तुकाराम महाराज महामुनी असतील, आदी करून साधू संतांच्या आशीर्वादाने माझे गुरुवर्य परम आदरणीय परमश्रद्धेय डॉक्टर नारायण महाराज जाधव, परम आदरणीय परमश्रद्धेय गुरुवर्य भास्करजी महाराज शिंदे, परम आदरणीय परमश्रद्धेय बजरंगजी महाराज कर्जुलेकर आदी साधूंच्या मार्गदर्शनाने संपन्न होणारा हा भक्ती उत्सव आणि या भक्ती उत्सवातील 6व्या दिवसाची चिंतन सेवा माझ्या वाट्याला सर्व ग्रामस्थ मंडळी यांच्या प्रेमातून तथा सर्व ट्रस्टी मंडळी, उत्सव समिती यांच्या माध्यमातून शिर्के सर असतील, दाते सर असतील, या मंडळीच्या संपर्कातून ही सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. तरी ज्ञानोबाराय तुकोबाराय जशी बुद्धी देतील तसं मी अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहे. चिंतन सेवा करत असताना जवळजवळ कार्तिकीपासून कसलीच दम नाही, घसा थोडा जाम आहे, घसा बसलेला आहे. पण कसं आहे, बाजारात गेल्यानंतर माल घेण्याच्या 2 पद्धती आहेत सर. एक उक्त घेतलं जातं आणि एक निवडून घेतलं जातं. ज्याला थोडं घ्यायचं तो निवडून घेतो. मग त्या बाईची डालभर वांगी असतात, पण माणसं काय घेतात, निवडून घेतात. पण काय म्हणतात, नाही अख्ख्या डालीचं बोल काय घ्यायचं, आणि मग त्याला काय म्हणतात, उक्त. जेव्हा निवडून घ्यायचं असतं तेव्हा निवडायला चान्स असतो, पण जेव्हा उक्त घेतलं असतं ना, ती सगळी डाल घ्यावं लागते. मग त्यातलं सडकं बी आपलं, किडकं बी आपलं, आणि चांगलं पण आपलं. तसं कर्जुल्याने मला उक्त घेतलेलं.
पण आमचं कडकं सडकं सगळं तुमचंच आता जे असेल ते. मला निवडून नाही घेतलेलं कर्जुलेकरांनी. कर्जुल्यानं मला कसं घेतलेलं आहे, उक्त घेतलेलं आहे. म्हणून आमचा बसका आवाज बी तुमचाच, आमचं थकलेलं जीवन सुद्धा तुमचंच आणि आमचं उत्साही जीवन सुद्धा तुमचंच म्हणजे असो. म्हणून या सेवेला आपल्याला पूर्णत्वाकडे न्यायचंय. आवाज थोडा कमी असू द्या, थोडा कमी. आज आपण चिंतनात गोड अभंग एक निवडलाय की ज्या अभंगातून तुकाराम महाराजांनी आपलं साध्यमय जीवन मांडलं. काय साध्य झालं आम्हाला? आम्हाला देव सापडला आणि आमच्या जीवनातली भीती गेली. पण हे साध्य प्राप्त करण्याकरता आम्ही साधन काय केलं तर रुसलो संसारा आम्ही आपानी परा. ती साधन पद्धती आमची काय होती? मनवणी केली सांडी देऊनी पडिलो मुरकुंडी. ते साधन कोण्या निष्ठेनं केलं? परतेची ना मागे मोह निष्ठुर झालो अंगे. 3 चरणामध्ये आपलं साधनमय जीवन सांगितलं आणि शेवटच्या जीवनामध्ये आपलं साध्यमय जीवन सांगितलं. खरं तर तुकाराम महाराज आपलं साध्यमय जीवनही सांगतात आणि तुकाराम महाराज आपलं साधनमय जीवन सांगतात. पण हे 2 जीवन महाराज सांगतात, पण 2 दोष स्वीकारून सांगतात. 2 स्वीकार. एक दोष संसारातला आहे आणि एक दोष परमार्थातला आहे. म्हणजे हा ना, आपलं साध्यमय जीवन सांगू नये असा दंडक परमार्थाचा आहे. परमार्थ म्हणता आपलं साध्यमय जीवन सांगू नये आणि व्यवहार म्हणता आपलं साधन कोणाला सांगू नये. विठ्ठला कळण्याकरता या वाक्याला थोडं सोपं करतो. मला अजून आवाज कमी पाहिजे, सिस्टीम आली थोडं कमी करा. मी याला अजून सोपं करतो. संसार म्हणतो साधन सांगू नका आणि परमार्थ म्हणतो साध्य सांगू नका. काय संगती महाराज? ह्याला उपपत्ती काय? उपपत्ती आहे का? जो परमार्थात म्हणतो ना मी या अवस्थेपर्यंत आलो, त्याला काहीच मिळालं नाही, अशी ज्ञानोबरायची भाषा. ज्ञानोबराय म्हणतात थोरपण परा सांडीजे येथ व्युत्पत्ती आघवी विसरीजे जगा धाकुटे वैजे तै जवळी ग माझी. हे सांगतो पुढे ज्ञानोबराय म्हणतात जो झालो ऐसा म्हणे तो काहीच नव्हे. मी काहीतरी मिळवले वा परमार्थात, असं काहीच नाही. हो, आपली गावरान भाषा बोलू का? अर्ध्या हळकुंडानं पिवळे झालेले. सातारा भागात गेलो मी एकदा. माझं चूक असलं की माणसं घाबरतात. बाबा आपलं चाललंय हे आपण रेटायला लागलो तेव्हा माणसाला काय वाटते? दडपण येतं. आणि पुढे एक नीती संपन्न माणूस असतो की त्याची नैतिकताच आपल्याला काय आणून देते? दडपण आणून देते. पण म्हणलं काहो साहेब, तुम्ही पुढे बसल्यावर कीर्तनकारावर दडपण येण्याचं कारण काय? म्हणजे इकडं पहा, आमचं एवढंच आहे, आमचा अभ्यास एवढाच आहे, पण एवढा आहे पण तो पक्का आहे याचा आम्हाला विश्वास आहे. म्हणून चुकीचं आहे असं आम्हाला वाटत नाही. कारण आम्ही आमचा अभ्यास गुरु चरणाजवळ बसून घासून घेतलाय. आम्ही काय युट्यूबच्या जोरावर कीर्तनकार झालोय काय? बसलोय आम्ही गुरु समोर, सोडवलेत ग्रंथ आहे ना. असो, तात्पर्य आहे का? किंवा पुढची व्यक्ती तेवढी विद्वान असेल तर दडपण येतं. मी का साहेब दडपण येण्याचं कारण काय? काय नाही मन महाराज आपला अभ्यास जरा जास्त आहे. अभ्यास माणसं पहिलं कीर्तनकार दडपण येतं. मी काय अभ्यास आहे? ज्ञानेश्वरीचे 1.5 पारायण केलेत म्हणजे मी. किती आता त्याच्या गावात होतो म्हणून मी बोललो नाही, गडी पैलवान दिसू लागला म्हणून बोललो नाही. त्याला म्हणा बा शब्द वापरूया. अरे बावळटा, तो 1.5 पारायणातच खुश झाला. 2,500-2,500 पारायण केलेला महात्मा आळंदीत आहे. किती 2,500 ज्ञानभाऊ, किती 2,500 पारायण केलेला माणूस आळंदीत आहे. ग्रंथ पाठ केलेली माणसं आहेत. असू द्या, ही अर्ध्या कुंडानं पिवळी झालेली माणसं की म्हणतात आम्ही काहीतरी झालो, तर शास्त्र त्याला स्पष्ट सांगतं तो काहीची नव्हे. उपनिषदातला एक मंत्र आहे, एक गोष्ट आहे, छोटीशी आहे, फार छोटी आहे. 2 शिष्य गुरुकडे ब्रह्मज्ञानाकरता गेले. अधिकार संपन्न होण्याकरता आधी गुरुने त्यांना ब्रह्मचर्याचं पालन करायला लावलं. ब्रह्मचर्याचं कठोर पालन करून जेव्हा गुरु समोर ते पाठाला बसले, गुरुजी आम्हाला ब्रह्मज्ञान सांगा. गुरुजीने सांगितलं अरे ब्रह्म काय असतं? सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. जे सद्रूप आहे, जे चिद्रूप आहे, जे आनंद रूप आहे तद ब्रह्म. यतो वा इमाने भूतानि जायन्ते येन जातानि जीवन्ति यत् पर्यन्ते अभिसंविशन्ति तद ब्रह्म. हे सगळं दिसणारं ज्याच्यापासून जन्माला आलं, हे सगळं दिसणारं ज्याच्या वर जगतं, ज्याच्यापासून आलं
ज्याच्यावर जगतं आणि शेवटी ज्याच्यातच प्रवेशित होतं ते ब्रह्म आहे. जे सद्रूप आहे ते ब्रह्म आहे, जे चिद्रूप आहे ते ब्रह्म आहे, जे आनंद रूप आहे ते ब्रह्म आहे. एकाच प्रमाणात सांगायचं ठरलं तर ब्रह्म सर्वगत सदा सम, जेथ अनु नाही विषम, हे ब्रह्म आहे. ठीक आहे, मग गेले. सकाळी ते दोन्ही विद्यार्थी आले. गुरुजीने दोघांना प्रश्न विचारला, का रे तुला ब्रह्म कळालं, का रे तुला ब्रह्म कळालं. दोघांना विचारला, कालचा पाठ तुम्हाला कळाला. एक मला गुरुजी काय सोपा होता, पूर्ण कळालं. तुला रे म्हणे मला काहीच कळालं नाही. खरं सांगा, माझ्या समोर आता डझनानं तरी शिक्षक आहेत, एक डझन तरी आहेत, पण मी दाते सरांना विचारतो. ज्येष्ठ आहेत ना आपल्यात, सरांना विचारतो, सर आपल्या वर्गात जर 2 विद्यार्थी आले आणि एक म्हटला मला पाठ समजला आणि एक म्हणला मला पाठ समजला नाही, तर तुम्ही पाठ कोणाची थोपटाल, ज्याला समजला त्याची का ज्याला समजलं नाही त्याची. आणि व्यवहारात योग्य, परमार्थात चुकीचं आहे. गुरुजीनं निकाल काय दिला, आधी श्लोक म्हणतो, मंत्र म्हणतो, मग अर्थ सांगतो. गुरुजीनं निर्णय दिला, अरे यस्या मतम मतम तस्य मतम यस्य न वेदसा. याचा अर्थ यस्या अमतम, जो म्हणतो मला काहीच कळालं नाही, तस्य मतम, त्याला सगळं कळालंय. आणि जो म्हणतो मतम यस्य, जो म्हणतो मला कळालं, शास्त्र म्हणतं न वेदसा, त्याला काहीच कळालेलं नाही. विठ्ठला ऐकलं का? शास्त्र संवादी गुरु श्रवणाजवळ मिळवलेलं ज्ञान, गुरुच्या चौकटीत मिळवलेलं ज्ञान, नम्रतेनं मिळवलेलं ज्ञान माणसाला नम्र बनवतं आणि लोकाला फसवण्याच्या दृष्टीने मिळवलेलं ज्ञान माणसाला नम्री बनवतं. नम्र वेगळा आणि नम्री वेगळा. रंगनाथ गुरुजी परभणीकर काय म्हणायचे, वेदांत कळाला तर माणूस ब्रह्मज्ञानी होतो आणि जर पक्का नाही कळाला तर चाबरा नक्की होतो म्हणायचे. म्हणून कीर्तन ऐकून प्रवचन ऐकून माणसानं काय व्हावं, हुशार व्हावं, चाबर होऊ नये, असं शास्त्र. असो, जाऊ द्या. यस्या मतम मतम तस्य मतम यस्य न वेदसा, जो म्हणतो मला काहीच कळालं नाही त्याला सगळं कळालंय, आणि जो म्हणतो मला कळालं त्याला काहीच कळालं नाही. तुकाराम महाराजाची भाषा तर काय, हो, तोची लटक्या माझी तोची लटक्या माझी तोची लटक्या माझी तोची लटक्या लटक्या माझी भला. लटका म्हणजे खोटं बोलणारा, आणि त्याच्यातला मोठा म्हणे कोण, खोटं बोलणाऱ्या मधला मोठा कोण म्हणे देव म्या दे म्या दे. ती वृत्ती जर शिल्लक राहिली तर त्याची रेसिपी सांगणार नाही. का सांगणार नाही, त्याचं एकच कारण, मी जर सांगितलं आणि याने असंच दुकान चालवलं तर, असं चालवलं तर. कारण सध्याच्या काळात कोणी पुढं गेलेलं बघवत धाडसानं बोलू प्रमाणे. आणि वेदातली कथा आहे, हे पुराणातली नाही, कुठलची कथा आहे, वेदात कथा आहे. आपल्या पुढं आपल्या गावातला कोणी जाऊ नये. हो, धन्यवाद. फक्त खुर्ची द्या मला इथं, मी माझ्या हातानं गुळ खातो, कोणाच्या हातच्या खात नाही. ते काय झालं, एका कीर्तनाला गेलो, बैठकीत असं बसलो आणि एकानं त्या समोर तांबूक अशी बोट घालून काढली आणि तोच गुळ द्यायला बसला. तेव्हापासून कोणाच्या हातचा गुळ खात नाही. तो हात धुवून आणलाच ना बघा.
बस बस राहू दे, काय अडचण नाही असं. हा. आम्हाला खुर्ची गुळासाठी बसायसाठी नाही. चला इकडं पहा काय सांगत होतो. वेदातली कथा. माझ्या बरोबरीला गावातला कोणी येऊ नये असं जीवाला वाटणं कदाचित साहजिक आहे. माझ्या भावकीतला कोणी माझ्या बरोबरीला येऊ नये असं वाटणं कदाचित मनुष्य स्वभावाच्या विकृतीला धरून कदाचित बरोबर आहे. पण सख्या बापाला सुद्धा आपला पोरगा योग्यतेला आलेला आवडत नाही. नाही आवडत. वेदात कथा आहे, अष्टावक्र 8 जागेवर वाकडे कशामुळे झाले? शापानं झाले. आणि शाप कोणी दिला? सख्या बापानं दिला. विद्यार्थ्याला वेद शिकवत होते आणि अष्टावक्र कुठे होते? आईच्या गर्भात होते. आणि ते पोटातून सांगत होते, बाबा हा उच्चार चुकतोय. बाप म्हटला अजून बाहेरच आलं नाही तर माझ्या चुका काढायला लागलो. बाहेर आल्यावर काय करेल? मला का घाटावर येऊन बसवील का काय? जा 8 जागेवर वाकडा होशील. नाही कोणाला वाटत संसारात आपल्या योग्यतेला कोणी यावं. झालं, आपल्या योग्यतेला कोणी येऊ नये असं समाज स्वभाव आहे. म्हणून समाज साधन सांगू देत नाही. आणि तो एक भ्रम आहे. मी ह्या अवस्थेवर गेलो म्हणणं, मला प्रमाण देऊन गेलो म्हणून परमार्थ म्हणतं साध्य सांगू नये. पण आज जगद्गुरु तुकोबार आहे, व्यवहाराचाही तो दोष पत्करून आणि परमार्थाचाही दोष पत्करून आपलं साध्य जीवनही सांगतात आणि साधनमय जीवन सांगतात. त्याचं कारण काय? व्यवहाराचे लोकांना वाटतं ना माझ्या योग्यतेला कोणीच येऊ नये, हे संतांना वाटत नाही. उलट संतांना वाटतं सगळे माझ्या योग्यतेला यावे. आणि साध्य का? जर माझ्या योग्यतेला यावे हा जर त्यांचा उद्देश असेल तर उद्देश तेव्हा सफल होईल जेव्हा साधकासमोर ध्येय निश्चित होईल. आणि साधकासमोर जर ध्येय निश्चित करायचं असेल तर ध्येय काय करावं लागेल? सांगावं लागेल. एकच उदाहरण देतो ना, आता अभंगात प्रवेश करतो. काय आहे ते? तीर्थयात्राहून आल्यानंतर मौंद केलं जातं. मौंद शब्दामध्ये मूळ शब्द आहे मा वद. काय शब्द आहे? मा म्हणजे नाही, वद म्हणजे बोलू नको. पण त्या दिवशी लोक किती बोलतात. हा, कशी गाया केली, कशी प्रया केली, कशी काशी आपलं कसा काशीला गेलो सांगतात. ते का सांगायचं? त्याचा उद्देश आहे का? मी केलं म्हणून सांगू नये, पण कदाचित मी सांगितल्यावर कोणाला प्रेरणा मिळाली तर प्रेरणा हेतूने जरूर सांगावं. मग तुकाराम महाराज सारखे साधू माझ्या योग्यतेला सगळे यावं या उद्देशातून साधन सांगतात. आणि मी ज्या ध्येयापर्यंत गेलो समाजासमोर त्या ध्येयाची प्रेरणा निर्माण व्हावी म्हणून साध्य सांगतात. एकच युक्तिवाद करतो आणि अभंगामध्ये प्रवेश करतो. ठीक आहे, ते साधन सांगतात इथपर्यंत ठीक आहे. पण साध्याला किंमत, साधनाला किंमत साध्यावरून असते. साधनाला किंमत कधी? साध्यावरून. साध्य काय आहे त्यावरून साधनाला काय मिळते? किंमत मिळते. एक जण ए पट्या इकडे म्हणले, काय माझ्या दारात 5 ताडाची झाड आहेत म्हटले. या झाडावर चढायचं उतरायचं, या झाडावर चढायचं उतरायचं. किती झाड आहेत? 5. आणि या 5 झाडावर तू चढ उतार जर केला तर मी तुला बक्षीस देणार. हे पोरगं होतं चपळ, माझ्यासारखं नाजूक, आपलं झाड होतं पण जड नव्हतं. शब्द लक्षात आला ना? काय माझं झाड नाही पण भलते जड आहे, जागची हालतच नाहीत. झाड होतं पण काय नव्हतं? जड नव्हतं. हा म्हणला चढतो मला झाडावर उतरतो, 5 झाडावर चढतो, 5 झाडावर उतरतो. फक्त मला सांगा तुम्ही काय द्याल? ते म्हणले मुठभर फुटाने. राव दे म्हणले तुला. मुठभर फुटाण्यासाठी 5 झाडावर चढ उतरायला परवडतं का? वन खातं मिळण्यासाठी गुवाहाटीला आपलं जायला परवडतं का? ते साध्यावरून काय असतं? साधनाला किंमत मिळते. तुकाराम महाराजाचं साध्य आधी तपासू, ते काय उंचीच आहे. आणि पुढे सांगू का, एखादं साध्य किती उंचीच आहे त्याही पेक्षा त्याला कसोटी दुसरी चांगली असते. ते मला किती गरजेचं आहे, ते मला किती गरजेचं आहे. साध्य मोठा असू द्या पण त्याला त्याची मला गरजच नाही तर घेऊ कशाला? उदाहरण, ज्याचं वय 90च्या पुढे जी वाकरवर चालतं, बुलेट चांगली का वाईट? चांगली का नाही? एखाद्याला बुलेट मिळणं किती चांगलं, त्या म्हाताऱ्याच्या दृष्टीनं काय गरजेची आहे ती. म्हणून
साध्य किती उंचीच आहे हे एक निकष, आणि ते मला किती गरजेचं आहे हा दुसरा निकष. ह्या दोन्ही निकषावर आपण तुकोबारायचं साध्य घासू. बघा, साध्य काय महाराजांना देव सापडला आणि त्याच्यामुळे महाराजाच्या जीवनातली भीती गेली. काय उंचीचं साधन आहे, देव मिळाला. सा काष्टा सा परागती. तुका म्हणे आता लाभ नाही या परता लाभ आता जगात कोणता नाही. किती उंचीचं साधन आहे हो. महाराज म्हणतात, उंच देवाचे चरण, देवाचे चरण. काय मोठा लाभ आहे महाराजाला जो मिळालाय, तो किती मोठा लाभ आहे. उंच देवाचे चरण, काय देव पाहू उंच ठाई उभे राहू. किती उंचीच आहे. खालता सप्तही पाताळा वरती स्वर्गाही ढिसाळा, एवढी त्याची उंची आहे. चला, साध्य खूप चांगले उंचीच आहे, पण आपला दुसरा निकष गरजेचं काय गरजेचं आहे. त्याचं उत्तरार्ध लय पुढे. तो का म्हणे गेला बेव, हे लय गरजेचं आहे. एक बोलू, कायमचा विषय आपला. हो, मी विस्तार करणार होतो, पण तुम्ही माझी जी ऍड केली त्याच मुद्द्यावर केल्यामुळे मला आता करता येणार नाही. पण निर्देश करायला काय हरकत आहे. आपल्या जीवनात सगळं असताना आम्ही सुखी समाधानी नाही. आमचं जीवन स्वर्गासारखं आहे, पण यातनं नरकासारखं आहे. कमी काय आम्हाला जीवन काय स्वर्गासारखं, पण यातनं किती आहेत नरकासारख्या. कोणाला महात्मा सोडला तर सगळ्यांना आहे ना. या जगात आहेत का नाही दुःखी. भारतात बोला की आहेत का नाही. नगर जिल्ह्यात कर्जुल्यात दुःखी आहेत का. आता माझ्यासमोर बसलेल्यापैकी तेच मला मग कबूल करा, बाकी काही नाही. ज्या बाईला अय माता माऊली नाही का, ज्या बाईला मनासारखी सून भेटली तिनं हात वर करा बरं. फक्त सुनाच्या धाकानं करू नका हो. घरी गेल्यावर भांडण होण्यापेक्षा हात वर केलेला बराबर. बाकी काय. 2-4 जणीला भेटली. त्या कोपऱ्यात एक बाई आहे माता माऊली, ती हात वर करू लागली, पण शेजारीनं खाली घ्यायला लावला. ते तुझ्या घरचं सगळं माहिती मला, काय हात खाली त्या कोपऱ्यात. आता मला ओळख नाही, पण नाही तर नाव सांगितलं असतं. मी ओळख नाही आपल्याला मात्र असं जो देखे सो दुखिया बाबा. कमी काय का सुखी नाहीत आम्ही. त्याचं कारण आहे मंडळी, आमचं स्वर्गमय जीवन नरकमय यातनेपर्यंत 2 शब्दाने नेलं. एक शब्द आहे भीती आणि दुसरा शब्द आहे चिंता. इथे शब्द जरी भीती वापरला असला उपलक्षणाने, भीतीचं आणि चिंतेचं सहचर्य आहे. जसा सूर्य आणि तेजाचं सहचर्य आहे, रात्र आणि अंधाराचं सहचर्य आहे. मुळात कळण्याकरता सहचर्य शब्दाची योजना केली. अंधार म्हणजेच रात्र आहे आणि तेज म्हणजेच सूर्य आहे. असं जरी असलं तसं भीती हीच चिंता आहे आणि चिंता हीच भीती आहे. माणसाला भीती आणि चिंता या 2 शब्दांनं इतकं चांगलं जीवन नरकमय यातनेपर्यंत नेतं. 2च वाक्यात सांगतो. तुम्ही जीवनातली कोणती अडचण सांगा, या 2 शब्दाच्या भोवतीच आहे. काय 2 शब्द, चिंता आणि भीती. जे मिळालं नाही त्याची चिंता आहे, जे मिळालं नाही त्याची काय आहे चिंता आहे, आणि जे मिळाले ते टिकल का नाही याची भीती. लग्न होईल का नाही याची काय चिंता आहे. पोरांची लग्न होतील का नाही याची काय, म्हणजे अप्राप्ताची काय आहे चिंता आहे.
पण ज्याचं झालं टिकल का नाही टिकल का नाही ठीक आहे किती आहे खरं अवघड झाले. खरं सांगतोय तुम्हाला अति कठीण झालंय. मुली मिळणं आणि ते मिळालेल्या नीट टिकणं अति अवघड झालं. म्हणून आपण अवघड विषयाला हात घातलाच नाही बघा. विषय अवघड होऊन बसलाय, कशाला हात घालायचा अवघड विषयाला. ऐका मंडळी, अप्राप्ताची चिंता आणि प्राप्ताची भीती. जरा राजकीय शब्दातून क्षेत्रात बोलायचं जर ठरलं, सत्ता येईल का नाही येईल का नाही काय चिंता आहे. आलेली टिकल का नाही टिकल का नाही याची काय आहे भीती. पण आमचं जीवन एवढं सुंदर कशामुळे दुःखमय आहे? भीती आणि चिंतेमुळे. उपलक्षणाने महाराजांनी भीती शब्द वापरला, पण त्याची सुद्धा आम्हाला निघण्याची नितांत गरज आहे. कदाचित महाराज काही लोकांना चिंता नसेल, पण भीती मात्र सगळ्यांना आहे. कोणती भीती? 9 प्रकारच्या भीतीचा विचार भर्तृहरीने केला. भोगे रोग भयम, कुलेच्युती भयम, नित्येंद्रपालात भयम, माने दैन्य भयम, तपेंद्रिय भयम, रूपे जराया भयम, शास्त्रवाद भयम, गुणे खलु भयम. हे भय कोणाला असेल अथवा नसेल, काये कृतांतात भयम. जो जो शरीरवान आहे त्या सगळ्यांनाच मृत्यूचं भय आहे. सगळ्यांना मृत्यूचं भय. आम्ही दिसाड दहाव्याचे वर्षाध्याचे कीर्तन प्रवचन करतो, असे ठासून ठासून बोलतो आम्ही. अविनाशी तू तद्विती. कुठे आहेत अविनाश महाराज? अविनाशी तू तद्विती ये न सर्व. अरे शरीर नासकय, आत्मा अमर आहे. नैनम छिंदंती शस्त्राणी, नैनम दहती पावक. काय आहे? आत्मस्वरूप आहे. असे कंबर बांधून सांगणारे आम्ही. ड्रायव्हर जेव्हा अचानक ब्रेक मारतो तेव्हा काय होतं तुम्ही विचारू नका, मी सांगत नाही. आता तो का म्हणे वाहे मरणाचे भय, किंवा जन्म मरणाची भीती जर धरली, किती वेळा जन्मा यावे घाबरला बाबा. तू का म्हणे मागे दचकले मन घालनीचे रान पाहून. अहो काय अवघड आहे. अरे पूय करते रे घाला, मूत्र रंध्रे निघाला, कटारे म्या चाटीला कुचस्वेत, ऐसी ऐसिया परी जो जन्माचा कांटाळा धरी. आता मी ते न करी जेणे ऐसे होय. जन्माच्या बाबतीत आणि मृत्यूच्या बाबतीत ऐसी दशा येईल पुढे, तो मन होईल वेडे. तेव्हा चिंतून ठेवी रोकडे आत्मयेत. आता या मरणापासून सावध व्हायचंय, या जन्मापासून. कारण भीती कशाची? जन्माची आणि मरणाची. त्यातली त्या जन्माची कमी, मरणाची जास्त आहे. जन्माची काय झाली? ती स्मृती आड झाली. आता जन्म भीती काय झाली? स्मृती आड झाली. पण मृत्यू भीती डोळ्यासमोर आहे. छोटस उदाहरण, 2 मिनिटं जातील, देऊ का? 2 मिनिटं जातील त्याच्यात, चालेल? देऊ का? खरं सांगू का? मी देणारच होतो. उगा तुमच्या गावात विचारावं म्हणून विचारलं मी, नाही मी सांगणारच होतो. एक केटरचं दुकान, म्हणजे केटर भाडोत्री भांडी देणारा, त्याच्याकडे एक माणूस गेला. काय पाटील, काय काम काढलं? काय नाही म्हणजे कार्यक्रम थोडे भांडे पाहिजे होते. कोणते पाहिजे होते? हे ॲल्युमिनियम, हे अलीकडचे. जुन्या काळात फक्त तांबा आणि पितळ, आणि आता पुन्हा लोक त्याच्यावर काय व्हायला लागले, इकडे जायला लागले. कशावर? तांब्या आणि पितळावर, है ना? आले तसे आता मेले. म्हणजे लोकांना व्यालेलं कबूल आहे, मेलेलं कबूल नाही. विठाला त्याला साधूचं एक जीवन आहे. साधू जसा जन्माला 16 म्हणतो तसा मृत्यूलाही 16 म्हणतो. देहाच्या गावा आलिया, भाषा काय? जन्म मृत्यूच्या 16. पण आमची अजून तरी बुद्धी मृत्यूकडे 16 म्हणून पाण्याची झाली नाही. हे तर माझ्यासमोर मिलिटरी मॅन आहेत, तुमच्याकडे पाहिलं की मला छाती फुगते, छाती फुगते. फक्त मिलिटरी मॅन असा आहे की तो देशाकरता शरीराचा विचार करत नाही. परवा मी कारगिल व्याख्यान ऐकत होतो, धर्माधिकारी अविनाश धर्माधिकारींचं.
लय गोड अभ्यास पूर्ण बोलणारे वक्ते. हो, आपला जेव्हा अमृत महोत्सव होईल ना, आपण अशी व्याख्याते सुद्धा आणू. हो, व्याख्याते. त्याने एक वाक्य सांगितलं, नाव सांगितलं माझ्या लक्षात नाही, की त्या कारगिल युद्धामध्ये जेव्हा ते सैनिक तिथं होते तेव्हा इकडून बॉम्ब सोडण्याकरता त्याचं लोकेशन मिळत नव्हतं त्या सैनिकांचं. पण आपले जे सैनिक होते त्यांच्याशी कॉन्टॅक्ट होत होता. बघा सर, काय वाक्य सांगायच्या आधी मला अंगावर काटा आहे. आपले जे सैनिक होते त्यांच्याशी वॉकी टॉकीवर त्यांचं काय होत होतं, त्यांचं लोकेशन मिळत होतं. पण त्या शत्रू पक्षातल्या पाकिस्तानच्या सैन्याचं लोकेशन मिळत नव्हतं. महाराज, त्या तुकडीचा जो प्रमुख होता त्याने तिथं सांगितलं, तुम्हाला त्यांचं लोकेशन मिळत नाही ना, आमचं मिळतं ना, ते आमच्या रेंजमध्येच आहेत, आम्हाला दिसत आहेत. तुम्ही एक करा, आमच्यावर बॉम्ब टाका, आम्ही मरून तेही मरतील. काय वाक्य महाराज. कोणासाठी? कोणासाठी? हे आपण जे आता शांत बसलो ना, आपल्यासाठी ध्यानात ठेव. आपल्यासाठी. साधू येते मृत्यूला सुद्धा काय म्हणतात, सोहळा म्हणतात. पण आपली बुद्धी अजून सोहळ्याची झालेलीच नाही, झाली नाही. ही भीती गेली पाहिजे बुवा, प्रस्तावना लांबली याची मला जाण आहे. पण काय नाही, मसाला वाटून ठेवला, भाजीला फोडणीला काय वेळ लागतो. मी प्रस्तावनेचा आशय सांगतो ना, आता अभंगात प्रवेश करतो. साधनामय जीवन सांगितलं, साध्यमय जीवन सांगितलं. महाराजाचं साध्य आम्ही का पाहायचं, ते उंचीचंही आहे आणि आम्हाला गरजेचंही आहे. आमचं जीवन समाधानी होण्याकरता मृत्यू भीती गेली पाहिजे, जगण्याची चिंता संपली पाहिजे. आणि ती तेव्हा संपेल भुक्ती मुक्तीची चिंता, दैन्य नाही दारिद्र्यता. तो का म्हणे दाता पांडुरंग ओळली. आता कोण भय धरी, वाचा काया अवघे दिले पंढरी राया. आता कोण भय धरी, पुढे मरणाचे. आता कोण, आम्हाला भीती नाही, भीत नाही आता. म्हणून भीती जाणं गरजेचं आहे. मग तुको भरायचं साध्य आपल्यालाही गरजेचं आहे. देव सापडणं गरजेचं आहे. का? त्याच्याशिवाय भीती जाणार नाही, आणि ते गेल्याशिवाय आम्ही समाधानी होणार नाही. स्वर्गमय जीवनातल्या नरकमय यातना त्याच्याशिवाय संपणार नाहीत. मग महाराज, साध्य कळालं तुमचं, त्याच्याकरता तुम्ही साधन काय केलं तेवढं सांगा. हो, साधन काय केलं तेवढं सांगा. महाराज जेव्हा विचारलं तेव्हा महाराज सांगतात, ऐकलं का, ते साध्य मिळवण्याकरता आमच्या साधनाचा क्रम कसा राहिला. सगळ्यात आधी आम्ही एक केलं. काय केलं? रुसलो संसार,
साधन काय केलं तिथपर्यंत जाण्याकरता आम्ही पहिल्यांदा केलं, आम्ही संसारावर रुसलो. कोणत्या संसारावर? आप संसारावर रुसलो, पर संसारावर रुसलो. ह्याचे 5-6 अर्थ आहेत. मला जेवढं आपपरचे भाव सांगता येतील तेवढे वेळेच्या मर्यादेत सांगणार आहे आणि शेवटी 8 तास देऊन तुम्हाला मोकळं करणार आहे. 8 तास देऊन चारी कोपरे काढून देणार आहे. ऐका, आम्ही आप संसार रुसलो, पर संसार. बरं, एकेका वाक्यात भाव सांगतो, विस्तार जेव्हा होईल तेव्हा. आप संसारावर रुसलो, आम्ही अहंतेवर रुसलो. आम्ही पर संसारावर रुसलो, आम्ही ममतेवर विसरलो. ह्याचा थोडा विस्तार करणार आहे. अहंता आणि ममता, अहमाध्यास आणि मम अध्यास, याच्यावर रुसलो. आम्ही आप संसारावर रुसलो म्हणजे आम्ही आमच्या संसारावर रुसलो. असे काही माणसं आहेत आपला संसार करीत नाहीत, शिष्यांचा करीत बसतील. काही लोकांना आपल्या संसाराची काळजी नाही, दुसऱ्याच्या संसाराची. आपली पोरं लग्नाची राहिली याचं टेन्शन कमी. ह्या राहुल गांधीचं कवा होईल आणि सलमान खानचं कवा होईल. अरे तुला करायचं काय? म्हणजे आप संसार रुसले पण पर संसार रुसले नाही. आम्ही दोन्ही संसार रुसलो. अजून एक भाव आहे. 2 प्रकारचा संसार आहे. एक ईशकृत द्वैत आहे आणि एक जीवकृत द्वैत आहे. ईश्वरानं सृष्टी निर्माण केली पण जीवाच्या दुःखाला ईशकृत द्वैत कारणीभूत नाही. मग जीवानं त्या ईश्वर सत्तेमध्ये, ईश्वर सृष्टीमध्ये आपला एक संसार निर्माण केला. पंचदशीने ईश्वराची सृष्टी कोणती आणि जीवाची सृष्टी कोणती एका श्लोकात लय सोप्या भाषेत पटवून दिलं. ईक्षण आदि प्रवेशांता सृष्टी ऋषेन कल्पिता एकोहम बहुस्याम. हे ईक्षण झालं. इथून मी एक आहे, मी बहु व्हाव, हा संकल्प जो झाला, या संकल्पापासून मग त्याला संकल्प झाला. मग त्यानं पहिलं पाऊल काय उचललं? प्रकृती स्वामवष्टभ्य विसृजामी पुन्हा पुन्हा. प्रकृतीचा आश्रय घेतला. नाही, चुकलं माझं. प्रकृतीला आश्रयाला घेतलं. प्रकृतीचा आश्रय नाही घेतला. मग प्रकृतीला जवळ केलं. प्रकृती स्वाम वष्टभ्य काय केलं? विसृजामी पुन्हा पुन्हा जन्माला आणलं. आणि काय केलं? जेव्हा समष्टी जगाचं प्रारब्ध एका वेळेला क्षयाला गेलं तेव्हा महाप्रलय केला. प्रवेशांता सृष्टी ऋषेन कल्पिता. ईश्वराची कल्पित सृष्टी कुठून आहे? तर त्याला झालेल्या संकल्पापासून सृष्टीच्या लयापर्यंत. आणि आता जीवाची सृष्टी कोणती? जागृत आदी विमोक्षांता सृष्टी जीवेन कल्पिता. जागृतीपासून मोक्षापर्यंतचा त्याचा जो संसार आहे हा काय आहे? जीवकृत द्वैत आहे. म्हणजे काय? देवानं बायको नाही निर्माण केली, बाई निर्माण केली. तुम्ही त्याच्यात बायको बुद्धीनं घातली. हे जीवाचं द्वैत आहे. जगानं जमीन निर्माण केली, पृथ्वी निर्माण केली, पण हा तुकडा माझा, हा तुकडा तुझा, हे जीवानं निर्माण केलं. हे कोणी निर्माण केलं? जीवानं निर्माण केलं. जीवानं शरीर निर्माण केले, जीवानं त्यात आपला अभिमान धारण केला. म्हणून आम्ही कोणत्या सृष्टीवर, कोणत्या संसारावर रुसलो? ईश्वराच्याही द्वैतावर रुसलो आणि आम्ही स्वतःच्याही द्वैतावर रुसलो. आप आणि परा. अजून एक भाव आहे. 3 झाले आपले. अजून एक भाव आहे. मुळात द्वैत हाच संसार आहे. द्वैत हाच संसार आहे. आम्ही द्वैतच सोडलं म्हणजे संसारावर रुसलो. हा एक भाव आहे. पण मला पहिल्या भावाचा थोडा विस्तार करायचा आहे. आम्ही अहंता आणि ममता म्हणजे अहमाध्यास आणि मम अध्यास सोडला. आम्ही या संसारावर रुसलो. आम्ही अहमही सोडलं आणि आम्ही ममही सोडलं. त्या गवळणी, आता काल्याचं कीर्तन नाहीये पण थोडासा एक गंमत म्हणून, विचार म्हणून, त्या गवळणी 3 जणी निघाल्या मथुरेच्या बाजाराला. जाता जाता कृष्ण दिसला. कृष्ण दिसल्यावर 3घींनाही कृष्ण रूप आवडलं आणि 3घीवर काय काय परिणाम झाले ऐका. पहिली आहे मै बोली घर जानी बाट गोरस बेचेने आई हाट. पहिली. दुसरी हरिने माझे हरिले चित्त भार वित्त विसरले. ही कोणती झाली? दुसरी. आणि कोणी एकी बोलली नारी विकिता गोरस घ्या म्हणे हरी. ही तिसरी आहे. म्हणजे तिघीत फरक आहे, लय फरक आहे, लय फरक आहे. जी पहिली आहे ना ती राजीव गांधी निराधार आहे. दुसरी आहे ती लाडकी बहीण आहे. आणि तिसरी आहे ना ती प्रामाणिक आहे, माझ्यासारखी कोणती सुविधा घेत नाही. ऐका तुम्हाला आता गमत वाटते जेव्हा ना ज्येष्ठ नागरिकांना अर्ध तिकीट
65च्या वरच्यांना तिकीट, तेव्हा लोकांनी 40-65 केलेले. आणि आता तुम्हाला भविष्यामध्ये ना, यांचं वय 135 वर्ष, यांचं वय 120 वर्ष, रेकॉर्डला पुढे जड जाणार आहे. ते काळ दूर नाही, आता 30-40 वर्षावर काळ येतो. जाऊ द्या, विस्तार नको. रामकृष्ण हरी. पहिले लक्ष देऊन ऐका बरं मंडळी. काय करा, मी अजून एकदा वाक्य म्हणतो, तोपर्यंत तुम्ही 5G ऍक्टिव्ह करा. याचा अर्थ काय सोपं करतो. एक ममाध्यास गेला, ममाध्यास गेला पण अहमाध्यास गेला नाही. दुसरीचा ममाध्यास गेला, अहमाध्यास गेला, पण मी अध्यास विसरली, वृत्ती अजून शिल्लक आहे, म्हणजे त्यागाचं स्मरण तिला अजून आहे. पण तिसरी आहे, कोणी एकी भुलली नारी, ही मी पण विसरली, माझं पण विसरली, आणि मी आणि माझं विसरले, हे सुद्धा विसरली. आता न म्हणे मी माझे, मी पण नाही ना, आता माझ्याकडं माझं पण नाही. विसरलो, रुसलो संसारात. महाराज रुसावच लागतं का? रुसावं लागत. याचा नियम आहे साधा व्यवहारातला. तुमच्या गावाजवळ एखादी नदी आहे का? आपलं धरण आहे ना, काय नाव त्याचं? मांडोळ. मांडोळला पाणी आहे का? हा, सध्या आहे. जीव द्यायजोग, आपलं पवायजोग, पवायजोग, पवायजोग. अशोकराव आहे का पाणी? मला सांगा सर, एकानं काठ सोडला आणि कुठं पडला? पाण्यात पडला. पाहू लागला, दम लागला. दम का लागला? काठ सोडला म्हणून. त्याला दम का लागला? काठ सोडला म्हणून. आता त्याला विश्रांती कधी भेटल? काठावर जाईल तेव्हा, है ना. फजिती कशामुळे झाली? काठ सोडला म्हणून. फजिती संपल कधी? काठावर गेल्यावरच. तसंच आहे महाराज, आमची फजिती का झाली? आम्ही अहंता ममता धरली म्हणून. फजिती कधी संपल? हे सोडल्याशिवाय संपणारच नाही. माणसाला ज्याच्यामुळे फजिती होती त्याला सोडल्याशिवाय फजिती संपत नसते, संपतच नाही, है ना. दारू पिऊन ज्याचं लिव्हर खराब झालं त्याला काय करावं लागेल? दारू सोडावं लागेल. ज्याची तंबाखू खाऊन तब्येत बिघडली त्याला काय करावं लागेल? तंबाखू सोडावं लागेल. हा, आहे का नाही. ज्याचं जीवन टेन्शन मध्ये बायकोमुळे जर आलं असेल तर काय करावं लागेल? हा, काय बोलले नाही तुम्ही आज? मी वाट बघतोय तुमच्या उत्तराची. सोपे, ज्याच्यामुळे फजिती आहे ते आम्हाला सोडावं लागेल. हे सगळ्या बोलण्याला ज्ञानोबराच्या 3 ओव्याचा आधार आहे. बरं, पदरचं बोलत नाही. ऐका 2-3 ज्ञानोबराच्या ओव्या. ज्ञानोबरा काय म्हटले? हे भूत जात सर्व, ही आमची बेजारी का झाली? हा, ऐका. दृष्टांत देतो आधी ज्ञानोबरायचा, मग सिद्धांताची ओवी सांगतो. पृथ्वीचा घटू की जे, सवेची मिळे तरी मिळविजे, एरवी अग्नी सवे शिजे तरी वेगळा होय. तैसे भूत जात सर्व, हे माझेच कीर अवयव, परी माया योगे जीव तसे आले, म्हणून माझेची मी नवती, माझीच वजन ओळखती. पुढे काय म्हणले ज्ञानोबराय? जे अहंता ममता भ्रांती विषयांध झाली. दृष्टांत लय गोड आहे, 2 मिनिटात सांगतो. तुम्ही सांगा म्हणले तरी सांगतो, नाही म्हणले तरी सांगणारच आहे मी. आता पृथ्वीचा घटू की जे, चिखल केला आणि त्याचं काय केलं? घट तयार केला. ज्ञानोबरा म्हणतात केला लगेच मिसळला तर तो चिखलामध्ये मिसळतो. सवेची मिळे, पण कधी? जरी मिळविजे, जरी मिळविजे तरी सवेची मिळ, सवेची मिळविजे तरी मिळे. पृथ्वीचा घट केला, चिखलाचं गाडगं केलं, आणि जोपर्यंत ओलं होतं भाऊ तोपर्यंत मिसळतं. मिसळ का नाही चिखला? मिसळ. पण तेच गाडगं जर एकदा चुलीत घातलं, गाड
हे कस काय मिसळले? अजून गाडगे कच्चे ते. माझं बोलणं ज्यांच्या लक्षात आलं त्यांना, बाकीच्यांना ताण घेऊ नका. जर ऐकलं तर उग माझ्यासारखे वाळून जातात बाबा. का चल मोकळ्या मोकळ्या. सवेची मिळे जरी मेळ विजे, एरवी अग्नि सवेशी जे तरी वेगळा होय. तैसे भूतजात सर्व. भूतजात म्हणजे झालेले, जेवढे जन्माला आलेले, जेवढे झालेले आहेत, हे माझेच किरावय, माझेच आहेत. परी माया योगे जीव दशे आले. अर्जुना, माझेच मी नवती. खर तर मी जसा सच्चिदानंद रूप आहे तसे तुका म्हणे हा तो स्वयंपरब्रह्म, तेही तसेच आहे. माझेच मजन ओळखती. अरे माझेच आहेत पण मला ओळखत नाही. कारण काय आहे? कारण एकच आहे, जे अहंता ममता भ्रांती विषय आमचं झाले. आणि मग काय? अहंता ममतेनं आम्हाला जीवापासून दूर, देवापासून जीवाला दूर केलं. हा, अजून 2-4 ओव्या सांगू? तेवढ्या सांगतो ना, 8 तास घेतो. लय गोड ओव्यात. इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत. या श्लोकावरच्या ओव्या ऐका, त्याची चूर्णिका आधी ऐका. अहंकार तनुषी वालभ पडे. जो अहम आत्मस्वरूपावर राहायला पाहिजे होता, त्या अहमनं काय केलं? देह शब्द ऐका. त्या अहमनं काय केलं? देव बुद्धी सोडली आणि देह बुद्धी जागी झाली. सोडलं काय? देव बुद्धी. आणि धरली काय? देह बुद्धी. अहंकार तनुषी वालभ पडे. तनु म्हणजे शरीराचा, आणि अहंकाराचं काय लागलं? लग्न लागलं. पुढं काय झालं? ज्ञानोबा अशी गोड रूपकातून ज्ञानोबाराने समजावून सांगितलं. ऐका, रूपक ऐका, लय गोड आहे. इच्छा द्वेष समुत्थेन या श्लोकावरच्या या ओव्यात. काय झालं म्हणे? मग ते तर इच्छा ही कुमारी झाली. जोपर्यंत आत्मबुद्धी होती तोपर्यंत कोणतीच इच्छा नव्हती. देहबुद्धी जागी झाली, इच्छा चालू झाल्या. तुम्हाला उदाहरण देतो, याला पक्क उदाहरण देतो. अशी काही माणसं आहेत या जगात, कदाचित कर्जुल्यात नसतील, पण जगात अशी काही माणसं आहेत त्यांना तासभर सुद्धा तंबाखू वाचून करमत नाही. कदाचित अशी कर्जुल्यात नसतील का? नाही म्हणले तुम्ही? कोण म्हणलं नाही? नसतील, वादच नाही, माझा विश्वास. असं कर्जुल्यात कोणीच नाही. त्या स्मोकिंग मध्ये एक शब्द आहे गोरक्षेट, चेन स्मोकर. काय? चेन स्मोकर. चेन स्मोकर म्हणजे काय? दिवसभर ही संपली की दुसरी, ही संपली की दुसरी. जगन्नाथांना पवार लय गोड म्हणायचे. हा एकदा सकाळी उठला आणि बिडीला जर काडी लावली, दिवसभर याला काडी लागतच नाही. मग दिवसभर बिडीला बिडी, पहिली संपली की दुसरी. हा एकदा सकाळी उठला आणि बिडीला काडी लावली, मग दिवसभर बिडीला बिडी, असं कुठपर्यंत याला काडी लागेपर्यंत. ह्याला काडी लागत नाही तोपर्यंत बिडीला बिडी. अशी काही माणसं आहेत त्यांना तासभर सुद्धा व्यसना वाचून करमत नाही. आता विज्ञान बुद्धीत जागी करून बघा, ज्या माणसांना तासभर तंबाखू वाचून करमत नाही, तासभर बिडी वाचून करमत नाही, अशी माणसं झोपल्यावर 8-8 तास तंबाखू वाचून कस काय राहतात? ऐकलंय ना? ऐकताय ना? ज्यांना 1 तास जात नाही आडवा व्यसना वाचून, ती माणसं झोपल्यावर 6-6 तास 8-8 तास व्यसना वाचून कशी राहतात? त्याचं उत्तर विज्ञानाकडे काय माहित नाही, पण आमच्या वेदांताकडे उत्तर काय त्याला? त्या काळामध्ये देहाला विषय करणारी बुद्धी अज्ञानाला विषय करायला. तेव्हा कशाला विषय करते बुद्धी? सुषुप्तीत अज्ञानाला. म्हणजे सुषुप्ती काळात वृत्ती कुठं असते? अज्ञानात लीन असते. बरं, अज्ञानात लीन असते म्हणून अज्ञान रूप असते का? नाही, ज्ञान रूप असते. पण सध्या त्या काळात ती वृत्ती काय आहे? अज्ञानात लीन आहे. कशावरून? सकाळी उठल्यावर स्मृती काय त्याला? मी काही जाणत नव्हतो, सुखाने झोपलो होतो. मी काही जाणत नव्हतो, अर्थ अज्ञानाला विषय करते. पण शून्य नव्हती. कारण का? त्याला ही स्मृती आहे, मी सुखानं झोपलो होतो, ही स्मृती आहे. मग जेव्हा माणूस झोपतो तेव्हा देहबुद्धी संपलेली असते. देहबुद्धी असली झोप येतच नाही. बघा तुम्ही सर, हे काही लोकांना अति आजार आहेत मोठे मोठे, की त्याला आता काय नाहीये,
उपचारच नाहीये. मग डॉक्टर काय करतात, त्यांना पेन किलर देतात आणि झोपेच्या गोळ्या देतात. आणि आता तर नवीन रिसर्च असं आहे, सध्याची माणसं औषधं घेतात पण झोपत नाहीत. म्हणून आता जवळजवळ 70% पेशंटला झोपेचं कंटेन असणारी औषधं दिली जातात, देतात झोपेची औषधं. आता कारण सध्याचे लोक काय करत नाहीत, उगा व्हॉट्सअप बघत बसतात, स्टेटस ठेवत बसतात, झोपत नाहीत माणसं. हो, जेव्हा वेळ नसते तेव्हा झोपत नाही, त्यात नवल नाही. बर, ती मोबाईलनं एवढं गारुड घातलंय. सुरुवात कशी असते माहितीये का, झोप येईपर्यंत पाहू. सुरुवात झोप येईपर्यंत पाहू, हा पाया. मध्य कुठं असतो, एवढं पाहून झोपू. माझं पण लक्षात येतं. सुरुवात कशी असते, झोप येईपर्यंत पाहू. दुसरा टप्पा काय असतो, एवढं पाहून झोपू. आणि कळस लय बेकार असतो, उजडलं तरी चालेल, हे संपल्याशिवाय झोपायचं असं असतं आपलं. जाऊ द्या. सुषुप्ती काळामध्ये वृत्ती कशाला विषय करते, आणि सगळं विसरल्याशिवाय झोप लागतच नाही. तेव्हा तो देह त्याचा काय झालेला असतो, देहबुद्धी संपलेली असते. म्हणून कोणता विकार नाही, कोणता विचार नाही. एकदा जागा झाला, आता माझ्याकडे बघावं लागल कर्जुलेकरांना, दिसतो का मी, दिसतो नसलो दिसत तर डोळे तपासा. एवढा माणूस दिसत नाही म्हणजे डोळे तपासावं लागतील तुम्हाला. एकदा जागा झाला, बायकोला, माझे कामधेनू कुठे आहे. गाईला कामधेनू म्हणतात ना, माझे कामधेनू कुठे आहे. ती मग ती उशी खाली ठेवली होती ना रात्री, मग तू त्याची कामधेनू उशी खालून काढतो. माझ्याकडे बघा आता, कराग्रे वसते लक्ष्मी, कर मध्ये सरस्वती, कर मूले तू गोविंदम, प्रभाते कर दर्शनम. झाला आता चालू दिवसभर, चालू झालं. कुठपर्यंत, देह बुद्धी जागी नव्हती तोपर्यंत. बस, देह बुद्धी जागी झाली, तिथं इच्छा ही कुमारी झाली. निघाली आता वासना सुरू झाल्या. मग ती कामाच्या तारुण्या आली, ती द्वेषेशी मांडली वराडीत. मग त्या दोहीस्तव जन्मला, तो द्वंद्व मोह निपजला. मग अहंकाराचं तनुचं लग्न झालं, आणि त्या दोघाच्या पोटी कोण जन्माला आली, इच्छा जन्माला आली. त्या इच्छेनं द्वेषाशी लग्न केलं, आणि त्या इच्छा आणि द्वेषापासून मोह नावाचा पोरगा जन्माला आला. मग या मोहाची माय इच्छा, आणि आज अहंकार, आणि आज्याचा लयच लाडका हा नातू. हे आज्याचा नातू लयच लाडका. तुमचं नाव काय? खंडू भाऊ. तुमच्या मुलाचं नाव काय? संदीप भाऊ. तुमच्या नातवाचं नाव काय? आयुष. आयुष. खरं सांगा, संदीप मध्ये जास्त जीव अडकतो का आयुष मध्ये जास्त? संदीप मध्ये जगा वेगळा आज आहे बाबा. जगा वेगळा आज आहे. सगळ्याचे अनुभव काय आहेत? कोणात जास्त जीव असले, ते पोरग घडी घडी चॉकलेटच्या बरणीकडे बघत नातोय, आणि साखरेच्या पोत्यावर कार्यक्रम करायच्या नादाला लागले. कोण? तो नातू. तो उद्या हेडलाईनच कराल तुम्ही, तो उद्या हेडलाईनच कराल तुम्ही. धरणात मुतायचे ना माझ्या नातवाला. जिंदमडीचा दुकानदार, ओय मैत्री गेली म्हणला, माझ्या नातवाला बोलला तू. माझ्या नातवाला बोल, त्या साखरेच्या पोत्याचे किती पैसे होतात? सगळे पैसे आताच घ्यायचे, पण माझा नातू तिथंच. एवढा नातू काय असतो, धाडका असतो. आमचे मारुती बाबा दृष्टांत सांगतात. आणि तो मोह नावाचा नातू, आणि आजा कोण? अहंकार. तो आजी आणि वाढविला अहंकार आहे. आजीनं काय केलं, त्याला वाढवलं. ऐका ना, आणि लाडात वाढल्यामुळे बिघडलो. हा धृतीसी सदा प्रतिकूल. कोणी पारमार्थिक धैर्य धारण केलं, हा काय करतो, त्याला प्रतिकूल होतो. हा नियमाही नागवे सळू. कोणी चांगला नियम केला, ह्या मोह काय करतो, आडवा येतो. बघा तुम्ही किती चांगले नियम करा, पाडव्याच्या दिवशी किती चांगले नियम करा,
उत्सवाच्या आमटीत विरघळून जातात. आणि कोण विरघळून टाक? मोह. हा नेमासी नागवे सळू आणि आशा रशे दोन दिलो झाला साता. प्रत्येक ओवीचा विस्तार करता येणार नाही. हा संतुष्टीची या मदिरा मत हो निर्धनुर्धरा आणि विषयाची या ओहरा विकृतीशी. आणि जे काही माणसाला पळून जमत नाही त्या मोहानं पडल्या जागी केलं. म्हणजे काय केलं? याने भावशुद्धीचे वाटे पसरले विकल्पाचे काटे. याने भावशुद्धीचे वाटे पसरले विकल्पाचे काटे आणि चिरिली अवाटे अप्रवृत्तीची. चांगल्या रस्त्यावर काटे टाकले आणि वाईट रस्ते स्वच्छ करून ठेवले. कोणी? या मोहानं. कीर्तनाच्या वाटेवर काटे. अरे लय 2 तास बसावं लागतं, पायाला कळ येते. आणि कोणता कीर्तनकार विनोद करतो न करतो लय बोर होतो राव. मोहानं काय केलं? चांगल्या मार्गावर काटे विसरले आणि अड मार्गावर कुठं निघाला रे? टाकळीला काय समाजसेविका गौतमी ताई येणार आहे. सेविका कोणत्या पाटलाच्या गौतमीत आहे. आपल्या आपटा चल. चांगल्या मार्गावर विकल्पाचे काटे. माळ घालाव का नाही, घालाव का नाही, घालाव का नाही, कल्याण होईन का नाही, होईन का नाही, टिकल का नाही, टिकल का नाही. हे विकल्पाचे काटे मोहानं निर्माण केले आणि लोकांचा बराचसा काळ ह्याच्यात निघून गेला. याने भावशुद्धीचे वाटे पसरले विकल्पाचे काटे आणि चिरिली वाटे अप्रवृत्तीची. आणि वाईट मार्ग होते ना त्याच्याने पाय घाड्या घालून ठेवल्या या मोहानं. झाल्या आता समारोपाची ओवी आली. तेने भूते भांबावली मग संसाराच्या घेतली दांडेवर. आणि आम्ही या ममतेवर रुसलो. पण का रुसलो? मनवोनी केली सांडी. का रुसलो? मनवोनी सांडी केली. 1-2 कारण पहा. ह्याच्या रुसल्याशिवाय तो मिळत नाही म्हणून सोडला. बोललो ना मी मगाशी, ह्याच्या रुसल्याशिवाय तो मिळत नाही. अहो पळा ना, धावा ना. तुम्ही नाही. अश्वमेध नारायणाला म्हटलं काय झालं ग? का पळा? अहो त्या दुःशासनानं द्रौपदी आणली ना सभेत. नाही म्हणले, जाणार नाही म्हणले. का? ती अजून सासऱ्याकडे बघती. तिची आशा माझ्यावर नाही, अजून कोणावर आहे? सासरा मला काय करील? माझा सासरा पितामह. सासरा मला काय करील? माझा सासरा पितामह विष्णू. नाही म्हणले लक्ष्मी. अजून ती सासूकडे बघत, अजून ती सासूकडे बघत. तिच्या लक्षात आलं धृतराष्ट्र गप्प बसला. तो समाज घडवला. यांनी समाजातून परमार्थ शिकवला. तुकडे जेवण दगडाचा देव त्याला वडराच देव. देव आशान पावायचा नाही र. देव बाजारचा भाजीपाला. भागवतात ओव्या 2 जरा शृंगारिक आहेत. ओव्या मला पाठ नाहीत पण त्याचा पक्का भाव मला माहिती. ऐकलं का? पत्नीला पतीचं सुख कधी मिळतं? मायबाप सोडल्यावर. एवढंच नाही म्हटले. नाथ महाराज पुढे म्हटले, ज्या ब्राह्मणाने लग्न लावलं, ज्या मायबापाने लग्न जुळवलं, ज्या करवल्याने पाठराखण केली, त्यांना सुद्धा घरी सोडल्याशिवाय पतीचं सुख मिळत नाही. अशा स्पष्ट ओव्या. म्हणजे ब्रह्मसुख कधी? ज्या गुरुनं आम्हाला बोध दिला तो गुरु बी विसरावा लागतो. आम्हाला जो बोध ज्या महावाक्याने झाला ते महावाक्य सुद्धा काय करावं लागतं? सोडावं लागतं. तेव्हा ह्याच्यावर रुसल्याशिवाय हा भेटत नाही. मनवणी सांडी केली. आणि दुसरं कारण सांगू का? हे सोडण्यासारखंच होतं. ह्याच्या काय नादी लागायचं म्हणून आवाज बसलेला आहे. चालेल चालेल. दादला नको ग बाय. मी म्हणलं तेच म्हणा. मोडकेशे घर. मोडकेशे घर. तुम्ही कराची रिटर्न आहेत का? तुम्ही कराचून आले काय आता? मग तुम्हाला काय अडचण आहे म्हणायला? तुम्ही शांत बसा. ह्याच्याकडे बघतो एक मिनिट आधी. हा सावध. मोडकेशे घर तुटके से छप्पर. देवाला देव. तू किती समजून सांग. असला नवरा नकोच म्हणते का? अगं त्याच्या घरामध्ये पावसाळ्यात गळत
आणि त्याच्या घरामध्ये जी बाज आहे हो तुटकेशे घर आणि त्याचं छप्पर कसं आहे मोडक आहे. याचा अर्थ काय कंदारकरांनी अर्थ केला याचा करता. कंदारकरांचं सार्थ भारुड नावाचं पुस्तक आहे, लय गोड आहे. त्याच्यात त्याने एक केलं उपमा काय आहे आणि उपमा काय आहे. इथं संसाराला उद्विग्न झालेली स्त्री आपल्या संसाराला कंटाळलेली स्त्री ही उपमा आहे. आणि उपमेय काय विकाराला त्रस्त झालेला साधक. मोडकेशे घर, हे घर कसं आहे मोडक आहे का नाही मोजा आता. इथं मोडक, इथं बी 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 मोडक. आणि काय काय ना हे सुद्धा मोडता येत. काय काय हे मोडतात, हे बी मोडक ना तरी नीट काय याचं हे बी मोडक. मोडकेशे घर बरं त्या स्वर्गात जावं तर ते तुटकेशे छप्पर म्हणजे आहे का धड नाही त्याचे परत रुपसशी काय. असा हा जो संसार आहे ह्याच्यात काय रमायचं. आता सगळी भारुड आता सांगत नाही, वेळ माझी संपली. असं असल्यामुळे रुसण्यासारखाच आहे. आणि गीतेच्या 2 शब्द सांगायचे ठरलं दुःखालयम अशाश्वतम सांगण्यासारखं आहे. म्हणून आता नुसतं मोज आता आकडे विस्तार नाही. म्हणून रुसलो संसारा का सर्प हा विखार पांढरा तुझशी अंतरदारा या निमित्त येणे मज भोगविल्या खाणी नसता छंद लाविला मनी माजलो मी माझे भरण भ्रमणी झाली बुडणी विटंबना पावलो केली याचा दंडन खाणी भोगिल्या याती उदंड. एवढा थालकट संसार आहे म्हणून रुसलो. ह्याच्यातला फक्त दावेदार समजून सांगतो. संपलं हो 1 मिनिट आता पळू नको रे 2 मिनिटं. दावेदार वकील आहे का कोणी इथं. मीच होतो 5 मिनिटासाठी. सर आहेत की काय देतात नाही आपल्याकडे. दावेदार शब्द वकिली भाषेत. आता या चरणाचा अर्थ वकिली भाषेत सोडून देतो. गेलो एका का हो चला आपल्या शेताकडे चला. किती शेती इथून तर त्या लिंबाच्या झाडापर्यंत आपलीच. ह्या नाही बरं लवशेठ पलीकडच्या 50 एकर म्हणे पट्ट्याची. इथं काय ऊस आहे, पलीकडं काय आहे कापूस आहे, त्याच्या पुढं काय आहे गहू आहे, त्याच्या पुढं काय आहे आपलं गाजरा गवत आहे, गाजरा गवत जनावरांसाठी. त्याच्या पलीकडे काय काय नाही 2 एकर खाटं पडलंय. शब्द आहे तुमच्याकडे खाटं पडले शब्द आहे म्हणजे रिकाम आहे पडी काय 2 एकर का हो तुमच्याकडे एवढा फौज फाटा एवढी आवतं एवढी तुम्ही कर्तबगार माणसं आणि ते 2 एकर का पडीत पाडलं तुम्ही. काय नाही म्हणे महाराज शेजाऱ्याने दावा ठोकलाय. त्या 2 एकरावर काय केलाय दावा ठोकलाय. म्हणजे तो दावेदार काय करतो त्या शेतात तोही उत्पन्न घेत नाही ह्याला बी घेऊ देत नाही. त्याला काय म्हणतात दावेदार. दावेदार स्वतः उत्पन्न घेतो का नाही, ह्याला घेऊ देतो का नाही, त्याला काय म्हणतात दावेदार. तसं संसार स्वतःही परमार्थाचा आनंद लुटत नाही आणि लुटणाऱ्यालाही लुटू देत नाही म्हणून हा दावेदार आहे. म्हणून आम्ही रुसलो याच्यावर. रुसण्यासारखंच आहे म्हणून केली सांडी. आणि बरं एक लक्ष द्या संसार सोडला म्हणजे सगळं मिळवलं असं समजू नका. आता शिक हा काठ सोडलाय त्या काठापर्यंत जायचंय आणि मग तो प्रवास करण्याकरता देवोनी पडिलो मुरकुंडी. परमार्थात येणं जर आमचं भाग्य असेल तर संयमाने परमार्थ घडणं हेही भाग्यच आहे. काही लोकांना यायचं परमार्थात भाग्य लाभत पण परमार्थाची साधना घडण्याचं काय लाभत नाही, भाग्य लाभत नाही. हो असे कितीतरी माणसं आहेत महाराज पंढरपूरला जाऊन भजे खाऊन वापस येतात एकादशीच्या दिवशी. वाईट वाटू देऊ नका. हे आळंदीत पंढरपुरात तमाशी येतात याचं मला वाईट नाही वाटत का. तिथं ते चालतात ह्याचं मला वाईट वाटत. त्यांचं पोट आहे गर्दी असली की ते त्यांच्या तंबू ठोकणार. पण आम्ही पाहायचं का नाही आम्ही ठरवलं पाहिजे ना. परमार्थात येण्याचं भाग्य परमार्थात आल्यावर साधना घडण्याचं भाग्य. देवनी पडेलो मुरकुंडी. म्हणून शौर्याने संसार सोडावा लागतो आणि धैर्याने साधना करावी लागते. हे करत असताना परतेची ना मागे मोह निष्ठुर झालो अंगी. संसारातून माणूस परमार्थाला निघाला की संसाराचा मोह खेचित राहतो. गाथ्यामध्ये एक म्हातारी आणि एक म्हातार आहे. म्हातारी निघाली पंढरपूरला आणि म्हातारं निघाले काशीला. आधी म्हातारी सांगतो सरळ भाषा आहे. परिसे घे सुनबाई नको वेचू दूध दही आवा चालली पंढरपुरा. एसी पासून आली घरा कोकाटी वस्ती पासून आली घर. ऐक गोष्टी सादर बाणी जतन करी फुटके पाडी
माझे हातीचा कलवडू मज वाचून नको फोडू वळवड चिरीचे लिंपण नको फोडू मज वाचून उखळ मुसळ जाते माझे मन गुंतले तेथे भिक्षुक आल्या घरा सांग गेली पंढरपुरा बक्षी मपित आहारू नको फारशे वरू सारू एवढी यादी कोणाला सुनाला सून म्हणली आत्याबाई सून म्हणे बहुत निके तुम्ही काळजीच करू नका तुम्ही पटकन दिंडी निघाली बाहेर निघा तुम्ही यात्रेशी जावे सुखे सासूबाई स्वहित जोडा आणि मागील सर्व आशा सोडा किती सात्विक सून महाराजी आणि सून आंधळ्यांची सून कुठेली होती त्याची त्या बाईची आंधळ्याची होती एवढी सात्विक सून सासून खुश व्हायला पाहिजे होतं का नाही सासू चिडली सौतीचे चाळे खोटे आणि म्या जावेशी केलं आणि जे 4 चरण मी अभंग तुम्हाला सांगितलं 3 जीवनात साधन सांगितलं दादा एका जीवनात साध्य सांगितलं हे सगळं ज्ञानोबराच्या 2 ओव्यात तुम्हाला पटवून देतो आणि सेवा संपवतो काय केलं आम्ही अहंतादी भावा आपुलिया झाडा देऊन धनंजया ज्ञानी पत्र घेते जया मूळ घराशी अहंतादी भावाचा काय दिला झाडा दिला हे आम्ही केलं साधन आणि पुढं काय झालं ज्ञानोबराने दृष्टांत फार गोड दिला समुद्राच्या काठावर मिठाचा ढीग होता आणि मिठाला सदैव भीती हे मला संपवतं का काय हे मला संपवतं का काय मी मरतो का काय कोणाला भीती त्या मिठाला एका सज्जनानं सांगितलं ए त्याला भिवू नको तू जाऊन मिसळ भीती राहणार नाही म्हणजे काय होईल बघ तर खरं आणि मिठानं ऐकलं त्या सज्जनाचं पुढं काय झालं ओवी ऐका पाणी बुडवो ये मिठाते पाणी बुडवो ये मिठाते तो मिठाचे पाणी याते ते पाणी मीठ म्हणणार रे तू काय बुडवतो मला मी तुझ्यात मिसळतो ऐका पुढे ज्ञानोबा सिद्धांताचं वाक्य काय म्हटले पाणी बुडवो ये मिठाते तो मिठाची पाणी याते तेवी आपण झालेने अद्वैते नाशे भय आमच्या जीवनातलं भय गेलं आमचं जीवन या उंचीपर्यंत आलं प्रभू हरेश्वराने आमच्यावर कृपा करावी आमच्या जीवनामध्ये संसारावर रुसावं एवढी आमची वृत्ती जागी व्हावी उदास वाक्य नाही संसारावर रुसायचं म्हणजे सोडायचं नाही महाराजाला शब्द वापरता आला असता सोडीला संसार बरं अन्य ठिकाणी वापरलाय त्यांच्याकडे कॉन्ट्रॅक्ट काय बरं तुमच्याकडे म्हणून बरं मला वाटतं तुम्ही बी टेंडर भरलेले का काय असं मला वाटतं असं माफ करा इकडं पहा माझ्याकडं पहा काय सांगत होतो मी पाणी बुडवो ये मिठाते तो मिठाचे पाणी याते ते आपण झालेली अद्वैते नाशे भय नाही मला दुसरंच काहीतरी सांगायचं होतं काय सांगायचं होतं मला काय नाही आता ते लोक म्हणतात काय नाही आता तुला एकच सांगायचं होतं विठ्ठल जय जय विठ्ठल बाकी काही सांगायचं नव्हतं गेलं असो सांगण्याचं तात्पर्य आमचं जीवन हरेश्वराच्या कृपेने हा रुसलो हे सांगत होतो रुसलो म्हणजे सोडायचा नाही आम्ही एका घरी गेलो त्या बाईला 3 मुलं मोठ्याचं नाव रमेश दुसऱ्याचं नाव गणेश आणि बारक्याचं नाव दिनेश नाव बरे का बदलायचे आम्ही गेलो तिथं काय होता रमेश जेवायला होता दिनेश होता पण गणेश नव्हता मी त्या बाईला विचारलं गणेश कुठे त्या रूम मध्ये मला काय येत नाही रुसलाय गणेश काय झालाय रुसलाय का रुसलाय बुलेट मागतोय म्हणून बुलेटमुळे रुसला गणेशनं घर सोडलंय का नाही गणेश कुठे आहे घरातच आहे पण रुसला याचा अर्थ काय घरात असून घरच्याशी संबंध सोडलाय तसं संसारात राहून वृत्तीने संसाराचा संबंध सोडणं ह्याला म्हणतात रुसणं काय असतं एकदा वाढवलं ना मग कडला लावावं लागत सारंग महाराज घुले बाबा काय म्हणायचे एक तर लग्न करूच नाही केलं नीट पोसाव नाही तर बायको म्हणली तेल
थांब तुला मुखडा वाजून दाखवतो जमत केलंच आणून द्यावं लागत. हा पण आता केलंय ना, आता काय लावायचं, कडला लावायचं, तेही एक कर्तव्य आहे. विधीनं केलेला संसार सुद्धा परमार्थ आहे. फक्त तू काय केला पाहिजे, विधीनं केला पाहिजे. अशी बुद्धी आपल्याला हरेश्वरानं द्यावी, अशी प्रार्थना हरेश्वराजवळ करतो. कारण हरेश्वराचा संसारच तसा आहे. किती विक्षेपात समाधानी, भूते वेताळे नाचतो आणि मधात उमापती हर्षे. किती गोड प्रमाणे. चारी बाजूला कोण नाचतात, भूत वेचाळ, आणि मधात हरेश्वर कसे आहेत, प्रसन्न. येण्याची क्षेत्र अभिमानी, वस्ती सांडून ईशाने, गुंती जाणून स्मशाने वास केला. है की नाही? असं गंगा गौरी दोन बायका भांडतात, बिचारा समाधानी भजन करतो. षडानन आणि गजानन यांचं पटत नाही तरी बाबा भजन करतो. गळ्यातल्या सापाचं आणि गणपतीच्या उंदराचं पटत नाही तरी बाबा भजन करतो. कार्तिक स्वामीच्या मोराचं आणि या सापाचं पटत नाही तरी बाबा भजन करतो. पार्वतीच्या वाघाचं आणि शंकराच्या नंदीचं पटत नाही तरी बाबा भजन करतो. याला म्हणतात हरेश्वर, याला म्हणतात संसारात प्रसन्न. अशी अलिप्त व्हायची बुद्धी आम्हाला त्याने द्यावी अशी प्रार्थना करतो आणि थांबतो. खरं तर गावानं वर्षभर या काळात काय काय कार्य केलं त्याचा आढावा तुमच्या मीटिंगमध्ये होणार आहे. पण व्यासपीठावरचा एक साधक म्हणून कौतुक करणंही गरजेचं आहे. महाराज, मी कर्जुल्यात येतो त्याला वर्ष निदान 15 तरी होऊन गेले. पण या 15 वर्षामध्ये प्रत्येक वेळा यावं काहीतरी नवच, काहीतरी नवच. काय सुंदर बाग, काय सुंदर मंदिर, अत्यंत सुंदर. महाराज, एखाद्या नावाजलेल्या तीर्थक्षेत्राला जेवढा टापटीपणा ठेवता येणार नाही एवढा टापटीपणा तुम्ही मंदिराचा ठेवलाय. मंदिरं खूप आहेत मोठे मोठे, बरं तुमच्यापेक्षा मोठे मोठे मंदिरं आहेत, पण त्याचा जो आखीवरेखीवपणा असतो ना, खरंच आहे. काय सौंदर्य फरशीनं आणता येतं, प्रसन्नता भजनानंच येते, ध्यानात ठेवा. या मंदिरामध्ये आता तुम्ही एवढ्या चांगल्या जाळ्या लावल्या, एवढे चांगलं लाईट आणलं, ही प्रसन्नता नाही, हे सौंदर्य आहे. पण इथे रोज काकडा होतो, संध्याकाळी देवाची रोज सकाळ संध्याकाळ पूजा होते. हरेश्वराच्या सेवेने इथं प्रसन्नता येत असते, प्रसन्नता. हरेश्वर बी तुमच्यावर खूप खुश आहे. हो, कोरोनाच्या काळात त्यानं मंदिर करून घेतलं तुमच्याकडून. खरे का कुठे नाही? मी काय बोललो तेच ऐकलं नाही वाटतं यांनी. कोरोनाचा काळ होता, त्या काळात काम प्रगतीपथावर होतं हरेश्वराचं, होतं का नाही? त्याही काळात कदाचित काम थांबलं, पण सोशल 2 गज दुरी या कारणानं, पैशाच्या कारणानं नाही. हे हरेश्वरानं करून घेतलं. हरेश्वरानं आता पंढरपूरला सुद्धा आपला मठ करून घेतला. फार सुंदर आहे. सध्या ते लांब वाटतं आपल्याला, आहे थोडं लांब, पण काही काळानं तेच तुम्हाला सोयीचं वाटेल. जेव्हा गाड्या अडवतील ना बाहेर, आणि जेव्हा पायी पायी तिथं जावं लागल माझ्यासारख्या नाजूक माणसांना, तेव्हा काय वाटेल, जे आपल्या पुढच्या लोकांनी केलं ते बरं केलं, आणि ज्यांना राहायचं ते पुढे जाऊन राहू शकतात. म्हणून सुंदर काम झालं. असं क दर्जा आहे ना आपल्याला तीर्थक्षेत्राचा, क होय. मला वाटतं अजून गावामध्ये जसे धनवान आहेत तसे पुढारी पण आहेत. सर्व क्षेत्रातली माणसं आहेत. कचा ब व्हावा, बचा अ व्हावा, आहे का नाही? कचा ब व्हावा, बचा अ व्हावा. आणि या ठिकाणी जशी भौतिकतेची संपन्नता आहे तशी संस्काराची संपन्नता नांदत राहावी अशी हरेश्वराच्या चरणी प्रार्थना करून सर्व ग्रामस्थांचे आभार मानून अभंगावर जे काही बोलू शकलो ते माझ्या वारकरी शिक्षण संस्थेतले गुरुवर्य, माझे गुरुवर्य संतवीर बंडातात्या कराडकर, माझ्या गुरुच्या चरणी साधुचंताच्या चरणी समर्पित करतो. सेवेला पूर्णविराम देतो. एक निवेदन सांगतो आणि सेवा संपवतो. आपल्या या वर्षी या उत्सवात सुंदर सुंदर कीर्तनकार आलेले आहेत, खूप सुंदर. म्हणून काय 5 कीर्तनं झाली का 6 झाली? आज माझं कीर्तन किती आहे जन्माचं धरून ना? 7 दिवस 6 आहे, पण कीर्तन किती आहे 7. आणि अजून किती होणार आहेत? 3. म्हणजे 6 आणि 3 9 कीर्तन आणि 10वं माझं आहे ना. मग 9 कीर्तन वजनदार आहे. हा कीर्तनकारच वजनदार आहे. 9 कीर्तन वजनदार आहे आणि हा कीर्तनकारच काय वजनदार आहे. पण आपलं भाग्य आहे मंडळी, ह्या सगळ्या कीर्तनाचा कळस या वर्षी वेदशास्त्र संपन्न चंद्रशेखर महाराज देगलूरकर करणार.
खरं सांगू काय, मी म्हणलं गंगा आली हात धुवून घ्या. ज्यांच्या लक्षात आलं त्यांच्या आलं. हो, माझ्या डोक्यात खूप दिवसाचं होतं की महाराजांना इथं आपल्याला एकदा आणि ज्ञानभाऊ या सगळ्या मंडळीची तळमळही होती. आणि मग मला कळालं बाबा गोरेगावला येणार आहेत. एरवी एका कीर्तनाला ते येत नाही, ते येणार आहेत. म्हणून मी बाप्पाच्या माध्यमातून दाते सर, मला एकदम म्हणता येईना ना, दाते सर यांना सगळ्यांना विनंती केली की आपण महाराजांना काय करू, काला करायला लावू. हे म्हणले ते करतील का, म्हणजे ती जिम्मेदारी मी घेतो. मी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतो. आणि मी नाही, हरेश्वरांनी त्यांना खेचून आणलं. ते जर चंद्रशेखर असेल तर आपला बी हरेश्वर हे ध्यानात ठेवायला है ना. ते आले, हो ना, करू ना, ते बी करू दमादमा. तेही आपल्याला करायचंय. मला वाटतं पुढच्या वर्षी, मला वाटलं अमृत महोत्सव आहे, पण 72 आहे. ठीक आहे, अजून 2-3 वर्षानं. म्हणून मला सगळ्या ग्रामस्थांना सांगायचंय, तुम्ही 9 कीर्तन ऐकली, पण 10वं कीर्तन ऐकायला येऊ नका. ऐका ना, म्हणजे पुढचं वाक्य ऐका. 10वं कीर्तन ऐकायला येऊ नका, फक्त त्या महात्म्याचं दर्शन घ्यायला जरुरी आहे. संप्रदायावर जगणारे खूप आहेत गणपती शेठ, पण संप्रदाय जगवणारे महात्मे सध्या आहे. आज वारकरी संप्रदायाच्या तत्वज्ञानाचं चालतं विद्यापीठ कोण आहे, तर चंद्रशेखर महाराज देगलूरकर हे ध्यानात ठेवा. आणि आपल्याला हरेश्वराच्या कृपेने ते लाभलेले आहेत. आणि मला चांगलं माहिती आहे, जागराचन काल्याच्या कीर्तनात आपल्याकडे थोडा गोंधळ होतो, गर्दी असते, थोडी धावपळ होते. माझी काही विनंती असेल, काल्याचं कीर्तन चालू झालं की दर्शन थांबवावं. सर, दर्शन काय करायचं, थांबवायचं. जी घंटा आहे, घंटा बांधून ठेवायची कीर्तन होईपर्यंत. हो, कीर्तन हॉलमध्ये, पण आवाज जास्त घुमल तिथं. केली ना व्यवस्था, मग काय अडचण नाही, काय अडचण नाही. ठीक आहे. आणि मी मागे सरांना बोललो, आपण तो हॉलच आता साऊंड प्रूफ करून घेऊया का, झालाय का, काय अडचण नाही. मग महाराजाचं कीर्तन होणार आहे. कोणीही गडबड करायची नाही, गोंधळ करायचा नाही. सर्वांना शिस्तीत, शांततेत त्यांचे विचार ऐकायचे. आणि दर्शनाचे प्रशस्ती पुण्यपुरुष त्यांचं दर्शन घ्यायला जरूर या. मी येण्याचा प्रयत्न करणारच होतो, नवे मी येणारच होतो. पण काय, आमची रात्र बारकी आहे, सोंग जास्त आहेत. हो, मी लग्न केलं नाही, पण माझ्या एवढा मोठा परिवार बी कोणाचा नाही. नाशिकमध्ये फार जवळची एक व्यक्ती आहे, आणि त्याचं काय त्या दिवशी वर्ष श्राद्ध आहे. आणि ते मी गेल्याशिवाय काय करणार नाही, तेवढं प्रेमाचं घर आहे. म्हणून मला तिथं जावं लागणार आहे. पण आपण सर्वांनी त्याचा आनंद लुटून, सर्व नेतृत्व करणाऱ्या मंडळीने सर्व शिस्तीत कार्यक्रम तर असतोच, पण त्या दिवशी खबरदारी घेऊन आपल्याला तो कार्यक्रम पार पाडायचा आहे. कारण फर्स्ट इम्प्रेशन, हे कीर्तन जर त्यांना समाधान, आपण जर समाधान दिलं तर आपल्याला भागवत कथा भेटल. ज्यांना भागवत कथा का ऐकायची, त्याने चिडीची पाता कीर्तन ऐकायचं. मिस्त्री आणलीस का ग तू, असं करायचं नाही. मिस्त्री घरी गेल्यावर कोणताही गोंधळ करायचा नाही, हे सगळ्यांना विनंती करतो. आणि झालेली सेवा हरेश्वराच्या चरणी समर्पित करून विठ्ठल जय वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव